तर आता आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला होता, ज्याचं नाव होतं मॅट्रिसेस. आज आपण आपलं काय सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, त्याचं नाव आहे डिटर्मिनंट्स. ओके, टुडे इज अवर फर्स्ट लेक्चर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट्स म्हणजे काय हे थोडं आपण त्याची बेसिक माहिती, त्याची डेफिनेशन बघूया व त्याचे काही एक्झाम्पल्स घेणार आहोत आज. तर बघा, डिटर्मिनंट्स म्हणजे काय. आता आपण एक एक्झाम्पलने स्टार्टिंग करूया. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 2. सपोज आपण एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतलेला आहे ए, तर त्याची ऑर्डर आहे 2, म्हणजे काय 2 रो अँड 2 कॉलम्स, म्हणजे 2x2 चा हा मॅट्रिक्स आहे. ओके, तर आपण दॅट इज आता आपण काय घेतलंय, मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये काय ए आय जी हा काय घेतला आपण एलिमेंट घेतलेला आहे, बरोबर. तर या एलिमेंटचे पोझिशन काय असणार आहे A11, म्हणजे काय एकच रो एकच कॉलम. ओके, तर त्यासाठी एक कंडिशन असते की आपला जो एलिमेंट आहे तो रिअल किंवा कॉम्प्लेक्स असला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त नको. ओके, तर आता आपण याला फाइंड आउट कसं काय करणार बघूया. 2x2 चा जो ऑर्डरचा जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. डिटर्मिनंट ए इक्वल्स टू बघा A11 क्रॉस मल्टिप्लिकेशन कशाचे करणार आपण A22, A11 इंटू A22, त्यांच्यात सबस्ट्रॅक्शन येईल A12 इंटू A21. ओके, एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे, आपण 12th मध्ये बघितलं होतं मॅट्रिसेस या चॅप्टर मध्ये. तर आपण तरी एकदा आपण बेसिक म्हणून एक रिव्हिजन घेऊया. ओके, तर आज सपोज आपण घेतलं मॅट्रिक्स ए घेतला, त्याच्यातला जो एलिमेंट आहे A11 आहे, त्याची ऑर्डर काय येईल एकच रो एकच कॉलम आहे, म्हणजे काय 1x1 आहे. तर या केसमध्ये त्याचा डिटर्मिनंटचा आन्सर काय असणार आहे A11, कारण की त्याच्यात दुसरं नाहीच, दुसरा एलिमेंटच नाही, त्यामुळे मॅट्रिक्स मधला जो एलिमेंट असेल सिंगल एलिमेंट त्याच्या डिटर्मिनंटच्या रूपात आन्सर तेच येणार आहे. ओके, एक बेसिक होतं. त्यानंतर फॉर अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. आता आपण सपोज एक मॅट्रिक्स घेतला आपण काय 3x3 च्या ऑर्डरचा, म्हणजे याच्यात किती आहेत आपण बघू शकतो 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. 1 2 3 या 3 रोज 1 2 3 हे काय आहेत 3 कॉलम्स आहेत. ओके, तर इज डिटर्मिनंट डिटर्मिनंट ए आपण कशाने डिनोट करू शकतो, त्या मॅट्रिक्स एच्या डिटर्मिनंटला आपण डिटर्मिनंट ए लिहू किंवा मॉड ऑफ ए याच्याने आपण काय करतो डिफाइन करत असतो. तर आपण बघूयात, इथे मी म्हणजे सॉल्व्ह केलेले बघू शकता तुम्ही. डिटर्मिनंट ए इज इक्वल्स टू फर्स्ट आपण आता आपण इथे काय घेणार आहोत, आता आपण जसं काय प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलं होतं मल्टिप्लिकेशन आपण कसे करतो 3x3 च्या ऑर्डरचे, त्याला आपण डिटर्मिनंट फाइंड करणं असं म्हणतो. तर बघा आता फर्स्ट आपण इथे काय येईल तुमचा हा A11 घेणार, तुम्ही काय येणार आता फर्स्ट जो एलिमेंट आहे तो घेणार आहात. तर त्याचे काय करणार आता त्याचा रो आणि त्याचा जो कॉलम आहे हा काय करणार तुम्ही डिलीट करणार, आणि त्यानंतर काय करणार राहिले जे एलिमेंट्स आहेत त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजे त्यांच्यात एक डिटर्मिनंट फाइंड आउट करणार, म्हणजे कसं A22 इंटू A33. ओके, त्यांच्यात सबस्ट्रॅक्शन, त्यानंतर A32 इंटू A23. ओके, त्यानंतर इथे सांगितलं तुम्हाला मी, इथे काय तुमची फर्स्ट जी कॉलम आहे इथे काय असेल तुमची या एलिमेंटची साईन काय असणार आहे प्लस, या एलिमेंटची मायनस, आणि इथे काय येईल प्लस साईन. तर इथे काय या एलिमेंटची साईन काय घेणार आहोत आपण मायनस घेणार आहोत. ओके, प्लस मायनस प्लस या पद्धतीने. ओके, इथे आपण हा मायनस घेतला, मायनस A12 घेणार. ओके, तर त्याची पोझिशन काय आहे तुमची फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. ओके, आपण काय करणार त्यांना डिलीट करणार, आणि जे राहिलेले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. राहिलेले एलिमेंट्स कोणते आहेत तुमचे A21 A23 A31 A33. ओके, या दोघांमध्ये आपण काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर A21 इंटू A33 त्यांच्यात सबस्ट्रॅक्शन A23 इंटू A31. ओके, फक्त एक बेसिक कॅल्क्युलेशन म्हणून तुम्हाला आता सांगतोय, पुढे आपण एकदम डिटेलमध्ये मी एक्झाम्पल तुम्हाला लिहून दिले तर तुम्ही ते बघू शकता. ओके, तर आता आपला थर्ड एलिमेंट येईल A13, तर त्याची साईन काय होती प्लस. तर काय करणार आपण A13 आपण काय करणार त्याचे अक्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत, बरोबर. तर त्याची जी पोझिशन काय आहे, त्याची पोझिशन आहे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. ते एलिमेंट्स सर्व आपण डिलीट करूया, म्हणजे स्किप करूया थोडक्यात, आणि राहिले जे एलिमेंट्स आहेत ही चारही एलिमेंट्स त्यांच्यात आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजे कसं A21 इंटू A32 मायनस A22 इंटू A31. ओके, हे बघा आता तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं होतं, तर इथे मी मेन्शन केलेले कशा पद्धतीने करणार तुम्ही. आता सपोज A11 घेतला, त्यानंतर राहिले जे डिटर्मिनंट आहे ते घेतलं, त्यानंतर आपण मायनस साईन घेणार मायनस A12, राहिलेले एलिमेंट्स एक डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार, त्यानंतर प्लस A13 राहिलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार, त्यानंतर A11 मल्टिप्लाय बाय या डिटर्मिनंटचं जे आन्सर येईल त्याच्याशी मल्टिप्लाय करून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. एक बेसिक्स होतं. तर इथे पण बघा, इथे पण तेच मेन्शन केलेली मी बघा A13 इंटू डिटर्मिनंट A13 आहे, त्याचे जेवढे आन्सर येतील ते येतील इथे.
Okay, where A11 is a submatrix obtained by deleting the first row and first column of A. तर बघा हा जो A11 आहे हा काय एक सब मॅट्रिक्स आहे. जेव्हा केव्हा ऑप्टेन होत होतो जेव्हा त्याची डिलीटिंग द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए. जसं की आपण इथे काय डिलीट केलं होतं, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर राहिले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यात मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं ते. A12 is obtained by deleting the first row and second column of matrix A. ओके, जसं की आता आपण बघितलं. आणि थर्ड तेच आहे A13 is obtained by deleting the first row and थर्ड कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए. म्हणजे त्यांच्या काय त्या पोझिशन आहेत थोडक्यात. तर बघूया. तर मी एक एक्झाम्पल घेतलेले. एक्झाम्पल काय तुमचं, कम्प्यूट डिटर्मिनंट ऑफ ए. तर काय करायचं आपल्याला, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं मॅट्रिक्स ए चा, वेर ए इक्वल्स टू दिस. आता हा आपण एक ए मॅट्रिक्स घेतलेला आहे. बघा साईन कशा पद्धतीने असतात तुम्हाला मी इथे दाखवले. बघा इथे काय येईल, प्लस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस प्लस. ओके, इथे मी तुम्हाला मेन्शन करून दिले आहेत ते. बघा आता आपल्याला काय डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण काय घेणार आहोत, फर्स्ट ऑफ ऑल आता आपण हा फाय घेतला. ओके, तर फाय घेतलेला आहे हा एलिमेंट, त्याची जी काय आहे त्याची पोझिशन काय आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तर हे एलिमेंट्स तुम्ही डिलीट करणार, राहिले जे एलिमेंट्स आहेत ते आपण डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये घेतले. त्यानंतर इथे काय येईल, ही साईन काय आहे एलिमेंटची, मायनस साईन. ओके, ही मायनस घेतली तुम्ही, पण ऑलरेडी हा जो 2 आहे त्याला ऑलरेडी मायनस साईन आहे, तर ब्रॅकेटमध्ये तुम्ही -2 घेतला. ओके, त्याची पोझिशन काय आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. ते दोन्ही आपण काय करणार, स्किप करणार आणि राहिलेले एलिमेंट्स 0, -5, 2, 7 एक डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहून घेणार. ओके, थर्ड जो एलिमेंट आहे त्याची साईन आहे पॉझिटिव्ह, तर +4. आता आपण हा 4 घेतला, त्याची पोझिशन काय आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके, तुम्ही हा 4 घेतला. त्यानंतर राहिलेले एलिमेंट्स आहेत म्हणजे कोणते, 0, 3, 2, -4 हे डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहून घेतले. तर बघूया नेक्स्ट स्टेप. तर 5 इंटू, आता आपण काय 3 इंटू 7 यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली. त्यानंतर मायनस साईन येईल, -4 इंटू -4 या दोघांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले. त्यानंतर मायनस ब्रॅकेटमध्ये -2 मायनस मायनस +2 आला. ओके, तर इथे पण काय घेणार आता या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन, 0 इंटू 7. त्यानंतर मध्ये येईल तुमची मायनस साईन, हे डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याच्या वेळेस मायनस साईन घ्यावं लागते. त्यानंतर -5 इंटू 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले. त्यानंतर +4 ब्रॅकेटमध्ये या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन, 0 इंटू -4. त्यानंतर मायनस साईन मध्ये, त्यानंतर 3 इंटू 2. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. त्यानंतर 5 इंटू 7 3 जा 21. ओके, मध्ये मायनस साईन, -5 इंटू -4 काय येईल आन्सर, +20 येईल. ओके, त्यानंतर +2, 7 इंटू 0 0 मध्ये मायनस साईन, -5 इंटू 2 -10. ओके, इथे आपण मेन्शन केलं ब्रॅकेटमध्ये. +4, 0 इंटू -4 आन्सर इज 0. 3 2 जा 6 आणि -6 आला इथे. ओके, तर बघा 5 इंटू 21 -20 1 येतं. त्यानंतर +2 -10 काय येईल, +10. हा काय 2 शी काय मल्टिप्लायच्या फॉर्म मध्ये. त्यानंतर +4, 0 -6 -6 घेतला तुम्ही. ओके, 5 इंटू 1 5 प्लस 2 इंटू 10 20 आणि 4 इंटू -6 येईल -24. तर बघू शकता तुम्ही 5 + 20 25 -24 आन्सर इज 1. बघा आता इथे मी तुम्हाला जास्त हे सॉल्व्ह करून दाखवू शकत नाही म्हणजे डायरेक्ट, म्हणून मी तुम्हाला एक पेज वरती मी माझं सोल्युशन काढलं स्टेप बाय स्टेप आणि तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. इथे एकूण एक स्टेप दाखवली मी तुम्हाला, 3 इंटू म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं घेणार आपण, त्यानंतर मायनस साईन मध्ये, त्यानंतर सपोज तुमच्या मायनस जर 2 साईन आले तर ब्रॅकेट मध्ये तुम्ही कसं घेणार वगैरे सर्व काही इथे दाखवलेले आहे. तुम्ही बघूनही करू शकता तुम्ही, म्हणजे कशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करतो 3x3 च्या मॅट्रिक्सचे. ओके, तर आता आपण नेक्स्ट बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय घेतला मी क्वेश्चन, कम्प्यूट द डिटर्मिनंट युजिंग कोफॅक्टर एक्सपान्शन अक्रॉस द फर्स्ट रो अँड ऑल्सो अक्रॉस सेकंड कॉलम ऑफ गिवन मॅट्रिक्स. तर आपण इथे जे मल्टिप्लिकेशन किंवा डिटर्मिनंट फाइंड आउट करत होतो ते कशाच्या अक्रॉस करत होतो, आपण फर्स्ट रोच्या अक्रॉस मध्ये. तर इथे काय सांगितलेले आहे क्वेश्चन मध्ये, तुम्ही फर्स्ट रोच्या अक्रॉस ही काढा आणि त्यानंतर अँड ऑल्सो अक्रॉस सेकंड कॉलम. म्हणजे आपण काय करत होतो, आपण फक्त फर्स्ट रो यूज करत होतो बरोबर. त्याच्या अक्रॉस मध्ये ते काही एलिमेंट्स त्यांचे डिलीट करायचो, त्यानंतर आपण फाइंड आउट करायचो. आता तुम्ही सेकंड कॉलम जो आहे ना त्याच्या अक्रॉस ही फाइंड आउट करा आता तुम्ही, म्हणजे आता हा सेकंड कॉलम आहे. ओके, जेव्हा आपण सपोज म्हणजे थोडक्यात कसं सांगतो मी तुम्हाला,
आता आपण कसं फर्स्ट रोला आपण कन्सिडर करायचो, त्याच्याऐवजी तुम्ही काय करणार, फर्स्ट रोला तर करणारच आहात, तर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही काय सेकंड कॉलमच्या अक्रॉस करणार आहात. बघा अकॉर्डिंग टू फर्स्ट रो घेतले, इथे मी साइन पण मेन्शन केले आहेत तुम्हाला, अकॉर्डिंग टू फर्स्ट रो. तर इथे तेच पद्धतीने आता तुम्ही हा जो 3 घेतला त्याची पोझिशन काय आहे तुमची, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे. बाकी ते एलिमेंट्स काय करणार तुम्ही स्किप करणार, राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार. मध्ये येईल तुमचे मायनस आहे, -0. आता तुम्ही साहजिकच आहे, तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं किंवा कोणत्याही मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर येणारे आन्सर 0च येणार आहे. ओके बाई, 0 आलेले, पण मात्र तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते स्टेप दाखवलेले आहेत. ओके, त्यानंतर हा तुम्ही +4 घेतला, त्याची पोझिशन काय आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम, तर ते आपण स्किप करणार ते एलिमेंट्स आणि त्यानंतर राहिलेले जे एलिमेंट आहे ते डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार आणि तेच बेसिक कॅल्क्युलेशन पुढे तुम्हाला मी हे सॉल्व्ह करून दाखवले, तुम्ही बघू शकता. ओके, अकॉर्डिंग टू हे झालं फर्स्ट रो. आता तेच एक्झाम्पल मी काय शो केलेली इथे अकॉर्डिंग टू सेकंड कॉलम. म्हणजे कसं बघा, आता सेकंड कॉलमला इथे साइन काय येते, मायनस प्लस मायनस. म्हणजे कसं करणार तुम्ही, इथे काय घेतलं तुम्ही, -0 घेतला, -0 इंटू -0 ची पोझिशन काय तुमची फर्स्ट रो सेकंड कॉलम, राहिलेले जे एलिमेंट्स आहेत ते तुम्ही काय डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार. म्हणजे बघा 2 2 0 -1. त्यानंतर हा जो एलिमेंट आहे 3 त्याची साइन काय घेतली आपण, प्लस घेतलेली, म्हणून +3. त्याची पोझिशन काय तुमची सेकंड कॉलम सेकंड रो, राहिलेले जे एलिमेंट्स आहेत म्हणजे बघा 3 4 0 -1 हे काय डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार तुम्ही. ओके, त्यानंतर जो एलिमेंट आहे 5 त्याची साइन काय आहे, इथे मायनस आहे, म्हणजे काय त्याची जी पोझिशन आहे ती काय आहे, थर्ड रो सेकंड कॉलम, राहिलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे काय 3 4 2 2 इथे घेतलेले. आणि बाकी पुढचं तेच बेसिस कॅल्क्युलेशन आहे. तर बघा 0ने आपण कोणत्या एलिमेंटला जर मल्टिप्लाय केलं तर येणार आन्सर 0 येणार आहे. फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथे लिहून ठेवलेले स्टेप्स तुम्ही डायरेक्टली करू शकता. म्हणजे 0 मल्टिप्लाय केलं तुम्ही ते 0 लिहून पुढचा स्टेप ॲज इट इज करू शकता. ओके, तर बघा आता इथे एक थोडं वेगळं एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. इथे ऑर्डर काय त्याची 4x4 चा मॅट्रिक्स आहे हा. तर बघूया, कम्प्युटर डिटर्मिनंट दाखवलेलं आहे, इथे पण तेच करायचं आहे, पण थोडं एक ट्रिक नुसार सांगणार आहे मी, म्हणजे तुम्ही एक सोप्या पद्धतीने देखील त्याला सॉल्व्ह करू शकता. तर बघा काय इथे, सपोज तुमच्याकडे हा मॅट्रिक्स आहे ए, तर त्याचे हे एलिमेंट्स आहेत सर्व. तर बघा हिअर थोडं थेरीच्या प्रमाणे, हिअर द लास्ट कॉलम कंटेन 3 zeros. तर ह्या एलिमेंट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, तो थोडक्यात तुम्हाला सांगतो आधी थेरी वाचण्या अगोदर. तर बघा आता हा जो तुमचा मॅट्रिक्स ए आहे, तर हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर फाइंड आउट करण्यासाठी खूप लेंदी प्रोसेस आहे ती पुढची. तर त्यासाठी तुम्ही एक सोप्यात सोपं काय बघणार, 0 एलिमेंट्स कोणत्या कॉलम मध्ये किंवा कोणत्या रो मध्ये आहेत. तर तुम्ही बघू शकता जास्त 0 एलिमेंट्स कुठे आहेत, फर्स्ट रो मध्ये आहेत आणि तुमच्या फोर्थ कॉलम मध्ये आहेत, बरोबर. तर हे का बरं, कारण की बघा तुम्हाला माहितच आहे, तर जर तुम्ही 0ने कोणत्याही एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर येणारे आन्सर 0 येणार, बरोबर. तर मग एवढं बाकीचे सर्व दमण्यापेक्षा तुम्ही काय एक फोर्थ कॉलम घ्या किंवा फर्स्ट रो घ्या, त्याच्या अक्रॉस मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करा, राहिलेले 0 0 शी जे मल्टिप्लाय जेवढे एलिमेंट्स होतील त्यांचा आन्सर 0 येणार आहे. त्यानंतर -3 येईल ना, तर त्याच्या अक्रॉस मध्ये जेवढे एलिमेंट्स होतात त्यांचं काय करायचं, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आणि मल्टिप्लिकेशन करून तुमचं आन्सर येतं. तर बघूयात थ्री प्रमाणे. हिअर द लास्ट कॉलम कंटेन्स 3 zeros. लास्ट कॉलम कंटेन्स 3 zeros and first row also contains 3 zeros. First row also contains हे बघा 3 zeros. So far least amount of computation we expand these determinants across fourth column. तर आपण काय करूयात, फोर्थ कॉलमच्या अक्रॉस मध्ये हे डिटर्मिनंट फाइंड करू. तुम्ही फर्स्ट रोच्या अक्रॉस करू शकता. आपण काय करू, वी एक्सपांड दिस डिटर्मिनंट अक्रॉस फोर्थ कॉलम. तर बघा फोर्थ कॉलमच्या अक्रॉस करण्यासाठी इथे तुम्हाला मी साइन मेन्शन केलेली, यांची साइन काय मायनस प्लस मायनस प्लस, या कॉलमची साइन ही येईल. ओके, तर मग बघा त्याच्या अक्रॉस मध्ये करण्यासाठी तुम्ही काय घेणार, इथे मायनस साइन घेणार, इथे -0. त्याची पोझिशन काय तुमची फर्स्ट रो आणि फोर्थ कॉलमचे एलिमेंट्स तुम्ही काय करणार, स्किप करणार, राहिलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार. ओके, त्यानंतर +0 घेणार. तर एक सांगण्याचा मुद्दा म्हणजे काय, तुम्हाला मी दाखवलेले आहे कशा पद्धतीने येईल, पण तुम्हाला माहितच आहे 0ने जर तुम्ही कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येणार आहे, हे दाखवण्याची काहीच गरज नाही आहे. तर आपण डायरेक्ट बघूयात, इथे -3 हे सर्व काय येतील, यांचे आन्सर्स काय येतील 0 येणार आहेत. ओके, तर आपण फोर्थ हा एलिमेंट बघूयात. इथे साइन काय त्याची प्लस आहे, पण मात्र इथे ऑलरेडी एलिमेंटची व्हॅल्यू काय -3 घेतला, त्याची पोझिशन आहे फोर्थ रो आणि फोर्थ कॉलम.
राहिलेले एलिमेंट सर्व कशात घेतले आपण, डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये. ओके, तर आपण -3 मल्टिप्लाय करून हा डिटर्मिनंट काय, हा 3/3 आहे. आपण जसं बघितलं 3/3 मॅट्रिक्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतो, त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं आणि आन्सर काय आला 36. तुम्ही बघू शकता पूर्ण स्टेप मी तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके, किंवा यापेक्षा एक सोपं म्हणजे बघा, एक नोट दिलेली आहे तुम्हाला, बघू शकता तुम्ही. इन अबोव एक्झाम्पल वी ऑब्टेन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 36. आता आपण त्याचा आन्सर काय फाइंड आउट केलं, आपण 36 केलं. विच इज द प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट्स. म्हणजे बघा ते प्रोडक्ट कशाचे, डायगोनल एलिमेंट्सचे. डिटर्मिनंट ऑफ ए बघा कसा पद्धतीने येईल. डायगोनलचे एलिमेंट्स बघा तुम्ही काय आहेत, 4, -1, 3 आणि -3. तर त्यांची जर तुम्ही काय घेतली, मल्टिप्लिकेशन घेतली, तर येणार आन्सर 36 येतं. बघा 4 × -1 -4 -4 × 3 -12 -12 × -3 +36. ओके, तर म्हणजे तुम्ही डायरेक्टली जर तुमचे बघा कोणत्या केसमध्ये इथे शो, येस पुढे मी दाखवलेले बघा 3 नुसार बघू आता. अँड द मॅट्रिक्स ए इज अ ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हे काय एक ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. कसं बरं बघा, इट मे बी अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स और लोअर मॅट्रिक्स दाखवलेले. म्हणजे बघा आता तुमचे एलिमेंट्स काय आहेत, 0 आहेत, म्हणजे हा काय आहे तुमचा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. काय, हा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तुम्ही टाइप्स बघितले होते ना फर्स्ट चॅप्टर मध्ये, तशाच. किंवा तुमचे क्वेश्चन मध्ये काय असू शकतं, इथे तुमचे डायगोनलचे खालचे एलिमेंट 0 असतील, म्हणजे ते काय तुमचा अप्पर ट्रायंगुलर असू शकतो. तर या केसमध्ये इट मीन्स वी आर गोइंग टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू द ट्रायंगुलर वन विच गिव्स अस इमिजिएटली द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे बघा एवढं सर्व सॉल्व्ह करण्याच्या ऐवजी एक सोपं म्हणजे बघा, तुमचा आता सपोज एक सिम्पल एक्झाम्पल घेतो तुम्ही. जर सपोज जर तुमच्याकडे एक असा मॅट्रिक्स असेल की ज्याच्यात इक्वलन फॉर्म नाही, हा थोडक्यात इक्वलन फॉर्मच आहे ना, तर कसं म्हणजे अप्पर ट्रायंगुलर आहे हा, ओके सॉरी लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे हा. तर दुसराही मॅट्रिक्स असू शकतो. जर या केसमध्ये आणण्यासाठी तुम्ही काय रो इक्वलन फॉर्मचा यूज करून तुम्ही त्या एलिमेंटचा 0 करा आणि त्यानंतर डायरेक्टली डायगोनलच्या एलिमेंटचं काय घ्या, मल्टिप्लिकेशन घ्या. बघा आता हे पुढचं एक्झाम्पल घेतलेले आहे मी. फाइंड आउट द डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. आता हा मॅट्रिक्स दिलेला आहे, याच्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स हे काय आहेत, सर्व 0 आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट काय करू शकता तुम्ही, डायगोनलच्या एलिमेंट्स तुम्ही काय घेऊ शकता, प्रोडक्ट घेऊ शकता, म्हणजे काय मल्टिप्लिकेशन घेऊ शकता. जसे बघा 3 × -2 × 5 × 1 आन्सर इज -30. म्हणजे बघा कसं एक थोडक्यात लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही काय म्हणू शकता, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स. ओके, सो फ्रेंड्स आजसाठी एवढंच होतं. तर आता आपण बघितलं डिटर्मिनंट्सची काय बघितली, आपण डेफिनेशन बघितली. ओके, डेफिनेशन म्हणजे थोडक्यात आपण एक्झाम्पल थ्रू समजलं डिटर्मिनंट काय असतं ते. त्यानंतर काही एक्झाम्पल्स घेतले आणि तुम्हाला मी इथे सांगितलं की जो हायर ऑर्डरचा जो मॅट्रिक्स असतो त्याला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ओके, ओके सो थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ओके, बाय.